प्रत्येक गावात आणि वस्तीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अभ्यासिका निर्माण व्हावे. मिशन आभासिका महासंघ यांची मागणी. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेऊन अधिकारी होता यावे यासाठी सर्व स्पर्धा परीक्षा आणि त्याची तयारी करण्यासाठी प्रत्येक गावात आणि वस्तीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अभ्यासिका निर्माण व्हावे यासाठी शासनाने अभ्यासिका आणि संविधान सभागृहासाठी 50 लाख रुपयांची तरतूद करून हा निधी राखीव ठेवावा, अशी मागणी मिशन आभासिका महासंघाचे संस्थापक शंकर कंकाळ यांनी आज 1 सप्टेंबर 2024 रोजी शासकीय विश्रामगृह अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. या मागणीसाठी 23 सप्टेंबर रोजी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याची ही माहिती शंकर कंकाळ यांनी यावेळी दिली. यावेळी पवन कनोजिया, रेखाताई घरडे, आनंद मानकर, बाळासाहेब इंगळे, हरनामसिंग रोहेल, अमन घरडे, संतोष वैद्य आदींची उपस्थिती होती. धन्यवाद आपला बदल मराठी न्यूज चॅनलचा. आपण नेहमीच सामाजिक कामाला पुढाकार देता. मी शंकर कंकाळ, अध्यक्ष मिशन अभ्यासिका महासंघ. आज 4 प्रमुख मागण्या घेऊन मी या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. आमच्या सर्व सहकार्यासह महाराष्ट्र राज्यातील गावासह शहरातील वस्त्यांमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी 2 मजली डिजिटल अभ्यासिका झाला पाहिजे. याचबरोबर गाव व शहरी वस्त्यांमध्ये अभ्यासिकेसाठी 50 लाखाचा शासनाने निधी हा राखून ठेवून तो ताबडतोब त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावा. त्याचबरोबर अकोला जिल्ह्यातील सर्वे झालेल्या 209 गावामध्ये संविधान सभागृह ही योजना ताबडतोब सुरू करण्यात यावी. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्ह्यात संविधान सभागृह ही योजना सुरू झाली असेल किंवा नसेल त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वे करून त्या ठिकाणी सुद्धा संविधान सभागृह ही योजना ताबडतोब सुरू करण्यात यावी. अशा या सर्व 4 प्रमुख मागण्यासह आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. सर्व मागण्यासह सर्व जनभावना समजून व आमच्या सर्व सहकार्यांनी ठरवलं की येणाऱ्या 23 तारखेला माननीय अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर एक दिवसीय धरणे आंदोलन देऊ शासन आणि प्रशासनाला आम्ही या ठिकाणी पुनश्च निवेदन सादर करणार आहोत व लोकशाही पद्धतीने आमचा हा लढा सातत्याने आम्ही सुरू ठेवणार आहोत. धन्यवाद. नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.